हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी दुधी घेतलेला आहे. ह्यो अख्खा दुधी होता, मी त्याच्यातून कट करून घेतला आहे एवढा अर्धा. तर आपल्याला ह्या दुधीची काय करायचे, छान अशी साल काढून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. आणि दुधी असं म्हणजे निबर नाही, कवळाच आहे. त्याची साल ही सहज अशी निघल्या जाते बघा. तर छान ह्या दुधीपासून आपल्याला एकदम छान रेसिपी बनवायची आहे आणि झटपट होणारी आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर पाहू शकता इथे दुधीची मी सर्व साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने. तर आपल्याला हे दुधी काय करायचे, आता छान असा कट करून घ्यायचं आहे बघा. पुढचं मागचं टोक मी काढून घेते आणि त्यानंतर मध्ये असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान फोडी करून घ्यायच्यात बघा. तुम्हाला जशा लागतात तशा तुम्ही फोडी करू शकता, छोट्या मोठ्या. तर मी अशा पद्धतीने फोडी करून घेणार आहे, चौकोनी छोट्या छोट्या. खूप छान होती मैत्रिणींनो ही दुधीची भाजी आणि खायला पण पौष्टिक असते. तुम्ही नक्की ट्राय करा. हे वरचं आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं आहे. हे थोडं थोडं काढायचं, जास्त नाही काढायचं बघा. अशा पद्धतीने तर आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचेत. पाहू शकता जास्त जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही, मीडियम साईजचे काप करायचे त्याचे. खरंच मैत्रिणींनो खूप छान लागते ही रेसिपी. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा मी सर्व दुधी कट करून घेतलेलं आहे आणि एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या बाउलमध्ये आपल्याला सर्व दुधी टाकून घ्यायचं आहे बघा. आणि छान दुधी ह्यो 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे साईडला ठेवूया आपण. तर इथे मी कांदे घेतलेत बघा, मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे एक टमाटा पण घेतलेला आहे मी. त्यानंतर इथे खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलेला आहे, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे मी. तर इथे कढई ठेवली आहे बघा गॅसवर आणि कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचे बघा. अगदी थोडं टाकून घ्यायचे. आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे तेलावर. खोबरं छान भाजून घ्यायचे मैत्रिणींनो. त्यानंतर लसूण पण थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चा पण जरा निघून जातो. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे. तर लसूण पण आपला छान परतला आहे. तर आता काढून घ्यायचं आहे आपल्याला ह्यो. त्यानंतर इथे बघा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे खोबरं आणि लसूण टाकून घ्यायचे बघा. त्यानंतर इथे अद्रकचं मी घेतलं होतं अद्रक. आपल्याला थोडंसं अद्रक त्यातून कट करून घ्यायचे. एवढं अद्रक टाकायचं नाही. कोणता पण पदार्थ प्रमाणात जर टाकला तर ती भाजी पण टेस्टी होती. तुम्ही जास्त जर वापर केला तर भाजी म्हणजे वेगळी लागते, चव वेगळी लागते त्याची. त्यामुळे प्रमाणातच टाका. तर अद्रक असं मी बारीक कट करून घेतलेले आहे, ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली आहे बघा. कोथिंबीर आपल्याला थोडीशी मध्ये चिरून घ्यायची. म्हणजे वाटल्या जाती छान. ती पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायची आणि हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचे बघा. मिक्सरला फिरून घ्यायचे. छान मैत्रिणींनो बारीक झालेलं आहे आपलं. तर आता हे साईडला ठेवूया आपण. त्यानंतर इथे मी टमाटा घेतलेला एक, तो टमाटा आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे.
फोडणीसाठी पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे बघा। मैत्रिणींनो, परत एकदा सांगते, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या गावातून शहरातून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि माझी रेसिपी कशी झाली ते पण मला छान छान कमेंट करून सांगा। तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं। तर पाहू शकता इथे टमाटा मी छान बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे कांदा चिरून घ्यायचा आहे बघा। हे 2 मीडियम साईजचे कांदे मी छान बारीक कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। आपल्याला कोथिंबीर पण छान बारीक कट करून घ्यायची आहे मैत्रिणींनो फोडणीसाठी। वाटणात पण आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि वरून पण कोथिंबीर फोडणीला टाकली तर छान भाजी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण टेस्टी लागते। तो कोथिंबीर आपली छान बारीक कट करून झालेली आहे बघा। इथे मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, थोडीशी अर्धी वाटी, छोटी वाटी घेतली होती मी। तर छान भिजली आहे आपली डाळ हरभऱ्याची। तर आता भाजी टाकून घ्यायची आपल्याला। तर इथे बघा मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता, कोणाला जास्त तेल लागतं कोणाला कमी लागतं, त्याप्रमाणे तुम्ही तेल इथे टाकू शकता। तेल आपलं छान गरम झालं ना, त्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा। जिरं छान फुललं ना की कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात बघा। त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे। 2 मीडियम साईजचे कांदे मी घेतले होते ते टाकून दिलेत आणि तेलावर छान परतून घ्यायचे ते कांदे आपल्याला। कांदा थोडा परतल्याच्या नंतर मग त्यानंतर आपल्याला इथे मी टमाटर टाकून घेणार आहे। मैत्रिणींनो, खूप छान रेसिपी आहे ही। थोडंसं आपण हिंग टाकून घ्यायचं आहे बघा। हिंग छान एकदा तेलावर छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे टमाटर टाकून घेते मी आता। 1 टमाटा घेतला होता मी छान बारीक कट करून, तो टाकून दिलाय आणि हा टमाटा पण आपल्याला तेलावर छान कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे। तर ती हरभऱ्याची डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली, ती पण आपल्याला तेलावर परतून घ्यायची बघा छान। हरभऱ्याची डाळ कधी पण आपल्याला अशी तेलावर परतली ना लवकर शिजल्या जाती। तर पाहू शकता छान हलून झालेलं आहे आपलं हे। तर मैत्रिणींनो, 1 मिनिट आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं, याची वाफ काढून घ्यायची जरा, म्हणजे हरभऱ्याची डाळ मस्त वाफेवर मुरल्या जाते जरा तेलावर। तर परत एकदा छान हलवून घ्यायचे बघा। त्यानंतर इथे मी मसाले घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। कांदा मसाला मी घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, बेडगी मिरची पावडर कलरची घेतलेली आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे मसाले कमी जास्त करू शकता। हे तेलावर मी मसाले सर्व टाकून घेतलेले आहेत आणि छान हलवून घेतलेत बघा। छान आपले मसाले परतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे आता, इथे मी तो दुधी घेतलेला कट करून स्वच्छ धुवून, तो आपल्याला इथे मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे। सर्व दुधी मी टाकून घेतलेला आहे आणि एकदा परत आपल्याला वर खाली हे छान मिक्स करून घ्यायचे बघा। मैत्रिणींनो, खूप झटपट रेसिपी आहे ही, बिलकुल पण टाइम लागत नाही आणि व्हिडिओ माझे छोटे असतात, तुम्ही पाहत जा नक्कीच। जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, ते ह्याच्यात टाकून दिले मी मसाला तर मसाला पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही।
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतले, तर ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान एकदा परत एकदा हलवून घ्यायचे बघा। जेवढी तुम्हाला पातळ भाजी करायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। कोणाला जास्त म्हणजे पातळ जर लागत असेल तर पाणी वाढून तुम्ही करू शकता, कोणाला थोडंसं ओलसर भाजी जर करायची असेल तर पाणी कमी टाका। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं इथं। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा छान हलवून घ्यायची बघा ही भाजी। दुधी भोपळ्याची भाजी मैत्रिणींनो खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। भातासोबत, भाकरीसोबत, तुम्ही कायसोबत पण खाऊ शकता, खूपच छान लागते। पाहू शकता इथे मी आता भाजी सर्व हलवून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे 1-2 मिनिटं। झाकण खोलून आपण परत चेक करायची, भाजी आपली हलवून घ्यायची बघा। छान मस्त तरी सुटलेली आहे आपल्या भाजीला। हलवून झाल्यावर परत एकदा आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे। तर बघूया आपण आता भाजी आपली शिजली आहे का। छान मस्त उकळी आलेली आहे बघा। दिसायला पण किती छान दिसते अशी चमचमीत। सर्व भाजी आपल्याला हलवून घ्यायची एकदा। तर आपण आता चेक करूया आपला दुधी शिजलाय का। तर पाहू शकता मैत्रिणींनो छान दुधी मस्त शिजलेला आहे आपला। त्यानंतर इथे कोथिंबीर टाकून घेऊया आपण। तर भाजी आपली मस्त झालेली आहे मैत्रिणींनो। ही दुधी आणि चण्याची डाळ टाकून मी भाजी बनवलेली आहे, मस्त झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।